वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन. आज आपण पाहणार आहोत बेसिक अकाउंटिंग टर्म्स. आता बेसिक अकाउंटिंग टर्म्स कोणते आहेत तर ते आपण वन बाय वन पाहणार आहोत. त्यातली फर्स्ट टर्म आहे ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय रे, कोणत्याही बिझनेसमध्ये काय होत असतात तर ट्रान्झॅक्शन्स होत असतात. त्याला आपण मराठीमध्ये व्यवहार असे म्हणतो. ट्रान्झॅक्शन हे दोन पद्धतीचे असतात. फर्स्टली आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि सेकंड वन आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये यामध्ये कशाचा संबंध येतो तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आणि त्याचबरोबर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्समध्ये कशाचा संबंध येत असतो तर यामध्ये एंट्री, नॅरेशन, गुड्स. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप बघूया. फर्स्टली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये फर्स्टली कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, रोखीने माल खरेदी केला म्हणजे गुड्स परचेस ऑन कॅश, सोल्ड गुड्स ऑन कॅश. म्हणजे थोडक्यात काय, ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शनमध्ये काय झालं आहे तर जो काही गुड्स आहे म्हणजेच माल आहे तो बिझनेसमध्ये एकतर रोखीने खरेदी केलेला आहे किंवा रोखीने काय केलं तर विकलेला आहे म्हणजे सोल्ड आउट केलेला आहे. त्याचबरोबर दुसरा आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शन यामध्ये असं सांगितलं, क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन विच कॅश इज नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली ॲट द टाईम ऑफ अ ट्रान्झॅक्शन. म्हणजे थोडक्यात काय की ट्रान्झॅक्शन होत असताना यामध्ये काय केलं जातं की उधारीची ट्रान्झॅक्शन म्हणजेच क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये काय केलं जातं तर यामध्ये कोणत्याही प्रकारची कॅश पेड केली जात नाही किंवा कॅश रिसिव्ड केली जात नाही. पण यामध्ये जे काही कॅश पेड ऑर रिसिव्ह हे काही कालांतराने ठरलेल्या क्रेडिट डेज नंतर किंवा त्या क्रेडिट डेजपूर्वी आपल्याला काय करावं लागते तर कॅश पेड ऑर रिसिव्ह करावी लागते. नेक्स्ट आहे यामध्ये आपल्याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व ॲन एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली आर कॉल्ड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. थोडक्यात काय, ह्यामध्ये एकतर पैशाची देवाणघेवाण डायरेक्टली ह्यामध्ये काय केली जाते तर होत असते किंवा इनडायरेक्टलीसुद्धा. मग यालाच काय म्हटलं जातं तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. आता नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये कशा संबंध येतो, एकतर एंट्री, त्याच्यानंतर नॅरेशन आणि गुड्स. आता ॲक्च्युली एंट्री म्हणजे काय, आपण नेक्स्ट युनिटमध्ये आपण पाहणार आहोत जर्नल एंट्री. म्हणजेच एंट्री म्हणजे नोंद करणे, रेकॉर्डिंग त्याचं कसं केलं जातं एंट्रीच्या माध्यमातून आपण ते पाहणारच आहोत. त्याचबरोबर नॅरेशन ही कन्सेप्ट काय आहे, ज्यावेळी आपण जर्नलचे एक्झाम्पल्स बघणार त्यावेळी नॅरेशन म्हणजे काय त्यावेळीसुद्धा समजून जाईल तुम्हाला. तरी मी सांगून ठेवतो, नॅरेशन मीन्स ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन. म्हणजे झालेल्या ट्रान्झॅक्शनची थोडक्यात नोंद करणे म्हणजेच काय तर नॅरेशन. पुढे गुड्समध्ये आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून म्हणजे जो काही बिझनेसमन आहे त्याच्या दृष्टिकोनातून त्यानं जी काही वस्तू किंवा गुड्स सोल्ड करण्यासाठी त्याच्या बिझनेसमध्ये ठेवलेली आहे त्याला गुड्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मेडिकलचा विचार जर आपण केला तर मेडिसिन्स हे काय झाले तर गुड्स झाले. त्याचबरोबर एखादं कॉम्प्युटरचं सेल्स अँड सर्व्हिसचं शॉप असेल तर त्याचं त्यामध्ये गुड्स कशाला म्हणता येईल आपल्याला तर कॉम्प्युटर आपण एक ग्राह्य धरू, ॲक्च्युली त्याला स्टॉकसुद्धा म्हणतात. त्याचबरोबर आणखीन एखादं किराणा मालाचं दुकान असेल तर जे काही किराणा मालाचं जे काही वस्तू आहेत त्या शॉपमधील त्याला आपल्याला काय म्हणता येईल तर गुड्स असं म्हणता येईल. नेक्स्ट पुढची जी काही टर्म आहे अकाउंटिंगची, कॅपिटल अँड ड्रॉइंग्स. कॅपिटल म्हणजे काय तर एक सर्वांना तुम्हालासुद्धा माहिती असेल की कोणताही बिझनेस सुरू करायचा असेल तर त्या व्यक्तीकडे किंवा त्या व्यक्तिसमूहाकडे किंवा त्या पर्सनकडे काय असणं गरजेचं आहे तर कॅपिटल असणं गरजेचं आहे. येथे लक्षात, हे कॅपिटल एक दोन पद्धतीचं असू शकतं. एक तर कॅश स्वरूपात म्हणजे थोडक्यात कॅशमध्ये जे काही कॅपिटल असेल किंवा एखाद्या ॲसेट्सच्या म्हणजेच मालमत्तेच्या स्वरूपात काय असणार आहे तर हे कॅपिटल असणार आहे. पुढे आहे ड्रॉइंग्स मीन्स द प्रोप्रायटर विड्रॉ कॅश ऑर गुड्स फॉर पर्सनल यूज, प्रायव्हेट यूज, सेल्फ यूज, डोमेस्टिक यूज. म्हणजे थोडक्यात काय की जर एखाद्या बिझनेसच्या ओनरने बिझनेसमधील कॅश ऑर गुड्स जर पर्सनल यूजसाठी, प्रायव्हेट यूजसाठी जर त्याने यूज केली असेल तर त्याला काय म्हटलं जातं तर ड्रॉइंग्स असं म्हटलं जातं. अकाउंटिंग भाषेमध्ये त्याला मराठीमध्ये उचल असं म्हटले जाते. नेक्स्ट आपल्याला यामध्ये टर्म बघायचे आहे डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स, अ पर्सन हू हॅज टू पे द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर. A debtor is a person who owes money to the business.
ॲक्च्युली डेटर्स म्हणजे काय, आपल्या बिझनेसला एखाद्या पार्टीकडून एखाद्या व्यक्तीकडून आपण दिलेल्या सर्व्हिसनंतर किंवा आपण जर काही त्यांना गुड्स प्रोव्हाइड केले असतील म्हणजे सोल्ड आउट केले असतील तर त्या पर्सनकडून किंवा त्या बिझनेसकडून त्या कंपनीकडून आपल्याला काय असणार आहे तर देणं असेल. कुणाला? आपल्याला. म्हणजेच त्यांच्याकडून आपल्याला काय असणार आहे तर आपल्या बिझनेसला येणं असेल. म्हणजेच ज्यांच्याकडून किंवा ज्या बिझनेसकडून किंवा ज्या व्यक्तीकडून आपल्या बिझनेसचं येणं असेल अशा व्यक्तींना किंवा अशा बिझनेसला किंवा अशा संस्थेला काय म्हटलं जातं तर डेटर्स असं म्हणतात. येते लक्षात तुमच्या. आणि त्याचबरोबर नेक्स्ट आहे क्रेडिटर्स. डेटर्सच्या बरोबर अपोजिट. यामध्ये आपल्याला असं सांगता येईल क्रेडिटर्समध्ये अ पर्सन टू होम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज क्रेडिटर. अ क्रेडिटर इज अ पर्सन टू होम बिझनेस ओज मनी. म्हणजे थोडक्यात काय, जसं डेटर्सला आपण कोणाला म्हणतो ज्यांच्याकडून आपल्या बिझनेसला येणं असेल त्यांना आपण डेटर्स म्हणतो. त्याचबरोबर मग ज्यांना आपण आपल्या बिझनेसचं देणं असेल म्हणजेच काय, ज्यांच्याकडून आपण म्हणजेच समजा आता माझा एक बिझनेस आहे किराणा मालाचा आणि मी काय करतो आहे होलसेलरकडून डीलरकडून काही वस्तू मी परचेस करतो आहे. येते लक्षात. म्हणजे ते मला सप्लाय करतात. परचेस ज्यांच्याकडून आपण परचेस करतो त्यांना सप्लायर म्हणतात. म्हणजे सप्लायरचं आपण काय करणार असं थोडंफार देणंच असतो. ठीक आहे. तर अशा सप्लायरना काय म्हटलं जातं तर क्रेडिटर्स असं म्हणतात. यामध्ये दुसऱ्या पद्धतीने कसं सांगता येईल की ज्यांना आपण आपलं बिझनेस देणं असतं अशा व्यक्तींना किंवा अशा बिझनेसचं नाव आपण काय म्हणून आपल्या अकाउंटिंगमध्ये घेत असतो तर क्रेडिटर्स म्हणून घेत असतो. द नेक्स्ट टर्म इज एक्सपेंडिचर. आता कोणताही बिझनेस असेल किंवा कोणतीही कंपनी असेल तर त्या बिझनेसला किंवा त्या बिझनेसमध्ये काय असतं तर बरेचसे असे खर्च असतात किंवा एक्सपेन्सेस असतात. मग आता ते एक्सपेन्सेस कोणते असतात? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, सॅलरी एक्सपेन्सेस, रेंट एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, रिपेअर्स चार्जेस, कन्व्हेन्स चार्जेस, त्याचबरोबर कॅब हायरिंग चार्जेस असतील, आउटस्टेशन टूर्सचे एक्सपेन्सेस असतील. यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट जर पेड केला असेल तो सुद्धा एक्सपेन्सेस आहे. म्हणजे हे काय झाले तर आपल्या बिझनेसमध्ये होणारे एक्सपेन्सेस आहेत. मग यामध्ये हे तर झाले ऑल ओव्हर मी तुम्हाला सर्व एक्सपेन्सेस सांगितले. पण एक्सपेंडिचर कोणत्या पद्धतीचे असतात? एक तर कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि त्याचबरोबर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग आता कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये कोणते एक्झाम्पलचा यामध्ये कोणत्या खर्चांचा किंवा कोणत्या एक्सपेन्सेसचा समावेश होतो तर परचेस ऑफ मशिनरी, एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग, परचेस ऑफ कॉम्प्युटर. म्हणजेच काय, कॉम्प्युटरसाठी परचेस आपण केला असेल, त्याचबरोबर मशिनरी खरेदी केली असेल, परचेस केली असेल, म्हणजेच एखादी जर ॲसेट खरेदी केली असेल हा सुद्धा एक काय तर कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. म्हणजेच काय, आपल्या कॅपिटलसाठी होणारा खर्च असेल तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यामध्ये जसे मी मागाशी सांगितलं रेंट पेड, सॅलरी पेड, वेजेस पेड, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स पेड, ॲडव्हर्टाइजमेंट पेड, हे सगळे काय तर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहेत. आणि डिफर्डमध्ये काय तर हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टायझिंग, हेवी लिगल एक्सपेन्सेस. जर काही आपण मोठ्या प्रमाणावरती लँड वगैरे परचेस केली असेल त्याचे लिगल खर्च असतात, म्हणजे कायदेशीरचे काय खर्च असतात किंवा लिगल एक्सपेन्सेस असतात ते मोठ्या प्रमाणात असतात. मग असे खर्च सर्व कशामध्ये घेतले जातात तर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये ते घेतले जातात. द नेक्स्ट टर्म इज कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट. फर्स्ट ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट बिकॉज यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की ट्रेड डिस्काउंटमध्ये जो सेलर असतो त्या डिस्काउंट म्हटले की सेलरच तो बायरला देत असतो. म्हणजे जो गुड्स सोल्ड करत असतो तो जो कोणी परचेस करणार आहे त्याला काय करत असतो तर डिस्काउंट देत असतो. फक्त यामध्ये असा फरक आहे की ही ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन असते आणि यामध्ये जो डिस्काउंट दिला जातो तर यामध्ये कोणाचा समावेश होतो तर दोन ट्रेडरचा समावेश. म्हणजे दोन व्यापारी असतात. जो एक व्यापारी काय करतो दुसऱ्या व्यापाऱ्याला मालाची खरेदी म्हणजेच गुड्सची खरेदी विक्री किंवा परचेस सेलिंग करत असताना जो डिस्काउंट दिला जातो त्याला ट्रेड डिस्काउंट असे म्हणतात. ठीक आहे. आणि ही अमाऊंट काय करतात डायरेक्ट डिडक्ट करून राहिलेली जी काय बॅलन्स अमाऊंट असते ती ट्रेड डिस्काउंटमध्ये दाखवली जाते. आणि त्यामध्येच कॅश डिस्काउंट आहे. कॅश डिस्काउंट ज्यावेळी कॅशचं पेमेंट केलं जातं ऑन द स्पॉट गुड्स परचेस किंवा सोल्ड करत असताना त्यावेळी जो डिस्काउंट दिला जातो त्याला कोणता डिस्काउंट म्हणायचा आहे तर कॅश डिस्काउंट असं म्हणतात. नेक्स्ट पॉईंट इज सॉल्वंट अँड इनसॉल्वंट पर्सन. आता इनसॉल्वंट कोणाला म्हणतात आणि सॉल्वंट कोणाला म्हणतात. आता सुरुवातीला आपण इनसॉल्वंट घेऊया. इनसॉल्वंट पर्सन म्हणजे त्याला आपण मराठीत दिवाळखोर व्यक्ती म्हणतो. आता याची एक प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला सांगतो. तर इनसॉल्वंट पर्सन यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की यामध्ये
एखाद्या व्यावसायिक म्हणजे एखादा जर बिझनेसमन असेल त्याची ॲसेट कमी आहे पण त्याचं जे लोन आहे बिझनेसचं ते खूप आहे म्हणजे जास्त आहे, तर असा व्यक्ती किंवा अशा व्यक्तीला कोर्ट काय करतं, इन्सॉल्वंट पर्सन म्हणून जाहीर केलं जातं. आता ती प्रोसेस कशी असते, तर यामध्ये त्या एक ए नावाचा बिझनेसमन आहे, त्याची टोटल जे काही लोन अमाऊंट आहे ते किती आहे, 10 लाख रुपीज आहे आणि ती जी बिझनेसची जी काय ॲसेट आहे ती किती आहे, 5 लाख रुपीज आहे. म्हणजेच काय, आणि तो काय करतो आहे, बँकेचे फायनान्स कंपनीचे जे काही अमाऊंट असेल, इन्स्टॉलमेंट असेल, इंटरेस्ट असेल, प्रिन्सिपल अमाऊंट असेल, ही टाईम टू टाईम पे करत नसेल तर अशावेळी ती फायनान्स कंपनी किंवा बँक काय करते, त्यांना नोटीस पाठवत असते. नोटीस पाठवूनसुद्धा जर काही ॲन्सर मिळालं नाही तर शेवटी ती फायनान्स कंपनी आपल्या न्यायालय म्हणजे कोर्टात जाते आणि त्याच्यावरती केस दाखल केली जाते. मग कोर्टसुद्धा त्यांना नोटीस पाठवत असतं आणि त्याचंही सुद्धा ॲन्सर जर त्या बिझनेसमॅननं दिलं नसेल तर अशावेळी कोर्ट त्यांच्या बिझनेसचा काय केली जाते, तर जप्ती आणली जाते, लिलाव केला जातो आणि त्याच्यामधून त्याच्या बिझनेसची जी काही ॲसेट असेल ती कॅल्क्युलेट केली जाते. आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला, जसं मी मगाचं एक्झाम्पल कंटिन्यू करतो की 5 लाख रुपये काय त्याच्या बिझनेसची ॲसेट आहे आणि त्याचं लोन किती आहे, टोटल 10 लाख रुपीज आहे. जरी बिझनेसची जी काय ॲसेट जरी सोल्ड आउट केली तरी त्याचं लोन जे काय आहे पूर्णतः पेड केलं जाणार नाही. मग अशावेळी कोर्ट त्याला दिवाळखोर व्यक्ती म्हणून घोषित करत असतं. आणि त्याचबरोबर सॉल्वंट पर्सन, मग अशा यामध्ये ह्याच्या अपोजिट जायचं आहे आपल्याला. एखादा बिझनेसमन आहे, त्याची जे काही हे आहे ॲसेट्स आहे ती त्याच्या लोनपेक्षा जास्त असते. येथे लक्षात तुमच्या, म्हणजेच काय, ॲसेट्स मोर दॅन लायबिलिटीज असं आपल्याला यामध्ये सांगता येईल. यांना कसला व्यक्ती म्हटलं जातं, तर कोण म्हटलं जातं, सॉल्वंट पर्सन असं म्हटलं जातं. नेक्स्ट, गुडविल. गुडविल इज ॲन इंटेंजिबल असेट. गुडविल म्हणजे नावलौकिक मराठीत म्हणतात. गुडविल ही एक असे ॲसेट आहे की इंटेंजिबल ॲसेट आहे, म्हणजेच अदृश्य अशी मालमत्ता आहे. यामध्ये आपल्याला असं एक्झाम्पल देता येईल. आता आपला यामध्ये कराडचंच एक एक्झाम्पल घेऊया. चला, मला काय करायचं आहे, एक मस्त एखादा TV किंवा फ्रीज मला घ्यायचा आहे. मग यामध्ये मला ठीक आहे, मी हे एक्झाम्पल देत नाही, दुसरं एक्झाम्पल देतो. मला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. मला अकरावीला किंवा 11th कॉमर्सला मला ॲडमिशन घ्यायचं आहे. मग मी कराडमध्ये नवीन आहे. मी इथं आल्यानंतर मी काही व्यक्तींना किंवा मार्केटमध्ये आल्यानंतर मी काय करणार, किंवा स्टँडवरती आल्यानंतर विचारणार की मला इथं 11th कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर बेस्ट कॉलेज कोणतं आहे घेण्यासाठी. तर मला यातून असं म्हणणार की SGM कॉलेज चांगलं आहे. मला बऱ्याच जणांच्याकडून मला रेफरन्स काय मिळणार आहे की SGM कॉलेज चांगलं आहे, तिथं मला तुम्ही टीचिंग वगैरे चांगलं असते, तिथं फॅसिलिटीज खूप आहेत, सर्व सोयीयुक्त कॉलेज आहे, अशी मला इन्फॉर्मेशन बाहेरून मिळत जाईल. मग मिळत असताना मग मी काय करणार, तर प्रेफरन्स देत असताना कोणत्या कॉलेजला देणार, तर SGM कॉलेजला. म्हणजेच काय, इनडायरेक्टली या आपल्या SGM कॉलेजचं नाव काय केलं आहे, त्या व्यक्तीनं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच त्या व्यक्तीनं आपल्याला SGM कॉलेज मला माहिती आहे का, नाही माहिती, पण इनडायरेक्टली मला त्या व्यक्तीनं ते नाव सांगितलं गेलं आणि मला SGM कॉलेजचं नाव कळालं. म्हणजेच SGM कॉलेजचं गुडविल मार्केटमध्ये हे मोठ्या प्रमाणात आहे, हे मला तिथून दिसून आलं. म्हणजेच SGM कॉलेजचा नावलौकिक हा कराडमध्ये किंवा कराड तालुक्यात खूपच मोठ्या प्रमाणात आहे असं मला समजलं. म्हणजेच इनडायरेक्टली SGM कॉलेजचं गुडविल ॲटोमॅटिक हे वाढत जातं आणि गुडविल आपल्याला कधीही दिसत नाही, ते अदृश्य असतं. म्हणून गुडविल इज ॲन इंटेंजिबल ॲसेट. नेक्स्ट पॉईंट, ॲसेट्स, लायबिलिटीज. आता ॲसेट्स म्हणजे काय, मालमत्ता. आता मग मला सांगा, बिझनेसच्या मालमत्ता कोणत्या असतात किंवा ॲसेट्स कोणते असतात, तर यामध्ये आपल्याला सांगता येतील एक तर 2 टाईप्स ऑफ ॲसेट. फर्स्ट इज फिक्स ॲसेट, सेकंड इज करंट ॲसेट. आता फिक्स ॲसेटमध्ये आपल्याला असं सांगता येईल कोणकोणते ॲसेट फिक्स असतात. पहिल्यांदा त्याचं मिनिंग बघूया. अशा ज्या ॲसेट की त्या आपल्या बिझनेसमध्ये जास्त कालावधी म्हणजे शॉर्ट टर्मसाठी नसता, ते लॉंग टर्मसाठी आपल्या बिझनेसमध्ये असतात. म्हणजेच काय, लॉंग टर्मसाठी बिझनेसमध्ये असणाऱ्या ॲसेट्स, अशा ॲसेटला काय म्हटलं जातं, तर फिक्स ॲसेट म्हणतात. मग अशा फिक्स ॲसेट कोणत्या आहेत ज्या लॉंग टर्मसाठी आपल्या बिझनेसमध्ये असतात, तर यामध्ये आपल्याला सांगता येईल फॉर एक्झाम्पल फर्निचर, बिल्डिंग, लँड, त्याचबरोबर इलेक्ट्रिकल फिटिंग्स, सेलफोन, टेलिफोन, कॉम्प्युटर एक्सेट्रा. हे सर्व काय आहेत, तर आपल्या फिक्स ॲसेट आहेत आणि ह्या ॲसेट्स आपल्या बिझनेसमध्ये लॉंग टर्मसाठी असतात. मग त्याचबरोबर मग करंट ॲसेट कोणत्या, अशा ज्या ॲसेट त्या आपल्या बिझनेसमध्ये ह्या शॉर्ट टर्मसाठी आपल्या बिझनेसमध्ये असतात, म्हणजेच कमी कालावधीसाठी आपल्या बिझनेसमध्ये असतात. मग अशा ॲसेटला काय म्हटलं जातं, तर करंट ॲसेट असं म्हणतात. मग एक्झाम्पल असं देता येईल आपल्याला, आपल्या जवळ असलेली कॅश, बँक बॅलन्स, आपल्या बिझनेसमधील असलेला स्टॉक हा जास्त दिवस तेवढा शिल्लक राहत नाही.
त्यामुळे ह्या कशामध्ये मोडल्या जातात तर करंट ॲसेटमध्ये घेतल्या जात असतात. आपल्याला नेक्स्ट आपल्याला यामध्ये असं सांगता येईल लायबिलिटीज. आता लायबिलिटीजमध्ये आपल्याला असं सांगता येईल टू टाईप्स ऑफ लायबिलिटीज, यामध्ये फिक्स लायबिलिटीज किंवा लाँग टर्म लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज, त्याला शॉर्ट टर्म लायबिलिटीज म्हणतात. आता लाँग टर्म लायबिलिटीज किंवा फिक्स लायबिलिटीजमध्ये असं म्हणूया की अशी जी लायबिलिटीज, आता लायबिलिटीज म्हणजे काय थोडक्यात मराठीत सांगतो, व्यवसायाला निर्माण झालेलं देणं, आपल्या बिझनेसला निर्माण झालेली देणी असतात, अशाला काय म्हटलं जातं तर लायबिलिटीज असं म्हणतात. मग यामध्ये आपल्याला लाँग टर्मसाठी जी काही लायबिलिटी असेल त्यामध्ये बँक लोन, फायनान्स कंपनीचं लोन असेल, हे काय करतं सर मोठ्या प्रमाणात लोन असतं. हे काय आपल्याला जर समजा ए नावाच्या बिझनेसमधनं जर आपल्याला एखाद्या फायनान्स कंपनीकडून काय घेतलं तर लोन वगैरे घेतलं असेल तर लोनची मुदत समजा 10 लाख रुपीज लोन घेतलेलं आहे, तर ही लोनची मुदत काय 1 वर्ष 2 वर्ष नसणार आहे, तर कमीत कमी बाबा ठीक आहे 7 वर्ष 10 वर्ष 5 वर्ष म्हणजे जास्त कालावधीसाठी हे आपण काय घेतलं लोन त्या व्यक्तीनं ए बिझनेसमधनं घेतलेलं असतं. म्हणजेच काय हे लोन काय झालं तर लाँग टर्म झालेलं आहे. क्लिअर? म्हणजेच काय मग ह्या लोन कशामध्ये मोडलं जातं तर लाँग टर्ममध्ये घेतलं जातं. नेक्स्ट इज शॉर्ट टर्म लोन किंवा करंट लायबिलिटीज. शॉर्ट टर्म लायबिलिटीज त्यालाच करंट लायबिलिटीजसुद्धा असं म्हणतात. असं जे काही लोन असेल किंवा देणं असेल, लायबिलिटी असेल की शॉर्ट टर्मसाठी आहे. फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये बिल्स पेएबल असतील, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असेल बँकेची, त्याचबरोबर एखाद्या पार्टीचं आपण काही अमाऊंट पे करणार असतो, म्हणजे थोडक्यात काही देणं असेल आपल्याला द्यायचं असेल, तर हे सर्व देणी कशामध्ये मोडले जातं शॉर्ट टर्मसाठी. म्हणजे ह्याचा जो टर्म आहे तो काय तर शॉर्ट टर्म आहे, म्हणून याला शॉर्ट टर्म काय म्हटलं जातं तर लायबिलिटीज किंवा करंट लायबिलिटीज असं म्हटलं जातं. या लेक्चरमध्ये आपण ज्या काही बेसिक अकाउंटिंग टर्मॉलॉजीज आहेत किंवा टर्म्स आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. ओके.